नमस्कार मैत्रिणींनो, चला आज आपण पनीर आणि पालक पनीरची सब्जी बनवूया। चला आधी आपण टाकूया कांदे। कांदे टाकल्यानंतर टाकूया लसण, बारीक केलेलं लसण। आता टाकूया आपण तिखट मीठ। तिखट टाकणार आपण 1 चम्मच, हळद टाकणार अर्धा चम्मच आणि मीठ टाकणार अर्धा चम्मच। आता टमाटे टाकून घेऊया। छान फिरून घेऊया आपण। थोडं नमक टाकूया। फिरून घेऊया 5-2 मिनिटं झाकून ठेवूया। टमाटरला छान बारीक म्हणजे शिजवून घेऊया। दोन 3 मिनिटं शिजल्यानंतर झाकण काढून घेऊया। टमाटे बारीक झाल्यानंतर पिल्लं बारीक झाल्यानंतर छान त्याला प्रेस करून घेऊया टमाट्याला। त्यानंतर आपण त्याच्यात टाकूया पालक बारीक केलेली पेस्ट। छान फिरवून घेऊया। पालक टाकायच्या आधी मी पालकला धुवून स्वच्छ करून गरम पाण्यात शिजवून घेतली आहे पालक। त्यामध्ये मी टाकली आहे लसण, जिरं आणि 2 मिरच्या। त्या बारीक मिक्सरमध्ये करून घेतला आहे। नंतर पनीर गरम पाण्यातून धुवून काढून त्याचे बारीक बारीक काप केले आहे बघा। आता आपण ते पालक पनीर उकडी आला आहे हे बघा। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया पनीर हे बघा।
त्याला 4 ते 5 मिनटं शिजून घेऊया बारीक आचेवर. 5 ते 4 मिनटं बारीक आचेवर शिजून घ्यायची आहे. सोपी आणि झटपट बनणारी पालक पनीर. झालेली आहे पालक पनीर. आपण आता आपल्याकडे मलाई नसेल अमूलची तर आपल्याकडे दुधाची साय वगैरे असते ते टाकू शकतात. नाही तर नंतर मग तूप असेल ते पण टाकू शकता. मी बघा दुधाची साय आहे ते टाकत आहे. तुम्ही तूप पण टाकू शकता वरतून. हे बघा पालक पनीर यम्मी टेस्टी. पालक पनीर